महोत्सव कसरत मंडळी सुतार समाज सोनारवाडी यावर्षी मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्यानिमित्ताने जमलेल्या वाडीतील सगळ्या मंडळींचं तसंच सोनारवाडी इथून आलेले आणि पाहुणे मंडळी यांचं या इथे स्वागत करण्यात येते। त्याचप्रमाणे आताच महाप्रसादाला सुरुवात होते तेव्हा कृपया ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय त्यांनी महाप्रसादाला यावे। धन्यवाद। बस तू बस ना थोडीशी चालू कर खातो चलो मानी करून बस ब्रह्मदेव त्रैवार्षिक महोत्सव रौप्य महोत्सवी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। कसमत सोनारवाडी सुतार समाज यावर्षी हा रौप्य महोत्सव आपण म्हणजेच आपल्या मंडळाची स्थापना झाल्यानंतर 25 वर्ष मंडळाला होत आहेत आणि त्यानिमित्तानं हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय। आजचा दिवस म्हणजे आज सोमवार दिनांक 5 मे 2025 आणि उद्या मंगळवार दिनांक 6 मे 2025 अशा 2 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। सकाळी 8 वाजता बरोबर लहान मुलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आयोजित केली होती आणि या कार्यक्रमाचे आयोजक रामदास मिस्त्री यांनी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली। त्यानंतर सकाळी 9 ते 11 या दरम्यान महिला आणि मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन आपण केलं होतं। त्याचबरोबर आता आपण सगळेजण महाप्रसाद घेतोय, महाप्रसादाचा लाभ घेतोय आणि या महाप्रसादासाठी सुद्धा अनेक आमच्या देणगीदार हात या ठिकाणी पुढे आलेले आहेत। तर त्यांचं सुद्धा या निमित्ताने मी मंडळाच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो। त्याचबरोबर महाप्रसाद घेतल्यानंतर संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान शालेय मुलांचा गुणगौरव आणि कौतुक समारंभ आणि शालेय वस्तूंचं वाटप या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे। तरी शालेय मुलांनी याची नोंद घ्यावी की संध्याकाळी 4 वाजता या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। त्याचबरोबर या मुलांसाठी संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान करिअर मार्गदर्शन हा त्यांच्यासाठी उज्ज्वल त्यांच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचं आयोजन केलेलं आहे। तरी संध्याकाळी 5 ते 6 वाजता करिअर मार्गदर्शन या ठिकाणी मुलांना होणार आहे। तरी सर्व मुलांनी याची नोंद घ्यायची आहे आणि पालकांनी सुद्धा या कार्यक्रमाची नोंद घ्या। त्याचबरोबर संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान वाडीतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहेत। ज्या मुलांनी कार्यक्रमाचे किंवा डान्स बसवलेले असतील त्या मुलांनी या ठिकाणी आमचे समीर मेस्त्री अर्थात राजा यांच्याकडे या कार्यक्रमाची लिस्ट जे डान्स असतील त्या डान्सची नावं किंवा जे काय रेकॉर्ड त्या ठिकाणी असेल त्याने जे काय पेनड्राईव्ह असेल किंवा मोबाईलमध्ये काय घेतलेलं असेल तर त्याची व्यवस्थित नोंद यांच्याकडे समीर मेस्त्री आमचे यांच्याकडे नोंदवायचं आहे। त्याचबरोबर संध्याकाळी 6 ते 8 हा सांस्कृतिक मुलांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। तर 5च्या अगोदर किंवा 6च्या अगोदर ती लिस्ट पूर्ण तयार होईल आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील। त्यानंतर रात्री 9 वाजता तुषार अंकिता निर्मित मला वाटतं महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमामध्ये उत्सव नृत्याचा व नाद घुंगराचा त्याचबरोबर अक्कलकोट स्वामी दर्शन या ठिकाणी याची देही याची डोळा आपल्याला
त्याचं दर्शन, स्वामी महाराजांचं दर्शन किंवा स्वामी समर्थांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला घेताना येणार आहे. तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाची नोंद घ्या आणि अशीच उपस्थिती जशी की महाप्रसादाला आहे अगदी त्याच्याही पेक्षा जास्त उपस्थिती या कार्यक्रमाला असणं गरजेचं आहे. तेव्हा पालकांनी त्याचबरोबर सर्व मुलांनी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुणी मंडळी याची नोंद घ्यावी आणि आमच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण सगळ्यांनी द्यावा अशी मंडळाच्या वतीने आपण सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्याचबरोबर हे आजचा तो महाप्रसाद या ठिकाणी बनवण्यासाठी आचार्य म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत ते आपल्या शिबलगावचे जेवण बनवणार चौकेकर आणि त्यांचा पूर्ण ग्रुप यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं भोजन किंवा महाप्रसाद या ठिकाणी बनवलेलं आहे. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने खूप त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि महाप्रसादासाठी ज्याने आतापर्यंत महाप्रसाद घेतला नाही किंवा जे अजूनही या ठिकाणी या पॅन्डलमध्ये उपस्थित आहेत अजूनही आपल्या घरी आहेत तर त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आवाहन करतो की महाप्रसाद या ठिकाणी होतोय. अजूनही महाप्रसाद वाटपाचं काम चालू आहे. लवकरात लवकर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.